नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आम्ही आलो आहोत नॉर्थ गोवामध्ये आणि अगवाडा फोर्ट किंवा अगोडा फोर्ट याला व्हिजिट केलं नाही तर आपण खूप काही मिस करणार आहोत। तर आम्ही हे मिस केलं नाही आहे, आम्ही पोहोचलेलो आहोत आणि मी तुम्हाला माझ्यासोबतच अगवाडा जो फोर्ट आहे, सुंदर असा फोर्ट आहे, तो मी तुम्हाला दाखवणार आहे। चला मग इथे आम्ही पोहोचलो आणि इथे जे पार्किंग चार्जेस होते ते टू व्हीलरसाठी 50 रुपीज आणि कारसाठी 100 रुपीज, परंतु आतमध्ये जेव्हा आपण फोर्टला व्हिजिट देतो तर तिथलं तिकीट आम्हाला अगदीच कमी वाटलं, म्हणजे 25 रुपये पर पर्सन असं तिकीट होतं आणि 15 वर्षाखालील मुलांना फ्री होतं। इथली माहिती वाचल्यानंतर आम्हाला कळलं की हा जो फोर्ट आहे तो 2 विभागांमध्ये विभागला गेलेला आहे। एक तर आहे अपर फोर्ट जिथे आपण जाणार आहोत आणि लोअर फोर्ट। तर लोअर फोर्टमध्ये जेल आहे आणि ते जेल सध्या म्युझियम म्हणून ठेवलेलं आहे, म्हणजे आपण ते पाहू शकतो। तर आपण तिथे आता जाणार नाही आहोत, तर आपण इथे अपर फोर्टला आता एंट्री करतो। एंट्री करताना आजूबाजूला पाहिलं तर स्ट्रॉंग अशा बाउंड्रीज दिसल्या आम्हाला फोर्टच्या। त्याशिवाय आपण जर जेव्हा एंट्री करतो तर ते तिकीट व्हेरीफाय केल्याशिवाय आपल्याला आतमध्ये एंट्री नाही आहे। तर आपण व्हेरीफाय करूया तिकीट आणि पुढे जाऊया। हा जो फोर्ट आहे तो 1609 ते 1612 यामध्ये याचं निर्माण झालं होतं। तत्कालीन व्हायसराय होता रिंकू तावरा यांच्या शासन काळामध्ये हा जो फोर्ट आहे तो निर्माण केला गेला होता। हा जो फोर्ट आहे तो मांडवी नदीच्या तटावरती आहे। नगरच्या दक्षिणमध्ये म्हणजे मराठा आणि डच यांच्या विरुद्ध पोर्तुगाल अशी सेना असताना तर पोर्तुगीजांच्या रक्षणासाठी हा किल्ला जो आहे तो बनवला गेला होता। त्याशिवाय युरोपकडनं जी जहाजं यायची तर पाणी भरण्याचं, पिण्याचं पाणी भरण्याचं हे एक मोठं असं ह्यांच्यासाठी स्थान होतं, कारण इथे मोठी अशी टाकी बसवलेली आहे, मी ती तुम्हाला दाखवणार आहे। आणि आता समोर जे दिसते ते 1864 मध्ये सगळ्यात सुंदर एशियाचं सगळ्यात जुनं असं लाईट हाऊस आहे। कितीतरी जहाजांना रात्रीच्या वेळेस प्रवास करताना हा लाईट हाऊस जे आहे तो उपयोगी पडत असणार आहे। आणि हे समोर जे दिसतंय तेच आहे आपलं पाण्याच्या टाक्या। प्रत्येक जहाजाला प्रवास करताना पाण्याची कमतरता असते आणि हे जी जागा आहे ती त्याच्यासाठीच बनवली होती। प्रत्येक जहाज इथे यायचं, थांबायचं आणि पाणी भरायचं। तर ह्या ज्या समोर टाक्या दिसत आहेत तुम्हाला, म्हणजे अगदीच त्यांची क्षमता म्हणाल तर 23,76,000 गॅलन पाणी आणि तेही पिण्यायोग्य पाणी यामध्ये असायचं। प्रत्येक जहाज ते फिल करून पुढच्या प्रवासाला निघायचं। तुम्ही पाहत असाल भरपूर ऊन आहे इथे, तर तुम्ही जर का ह्या ठिकाणी व्हिजिट कराल तर तुम्ही एकतर लवकर एकदम सकाळी या, नाहीतर मग 4 नंतर या। इथे फिरायला तुम्हाला 2 तास लागणार आहे। आम्ही किल्ला पूर्ण पाहणार आहोत। किल्ल्याच्या तिन्ही साईडला पाणीच पाणी आहे आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे। तसंच या किल्ल्यापासून बागा बीच आणि कलंगूट बीच अगदी जवळ आहे, तर तिथेही तुम्ही व्हिजिट करू शकता। आम्ही तर इथे व्हिजिट केली आणि आमच्याबरोबरच अनेक देश विदेशातून असे पर्यटक आलेले आहेत। तर तुम्ही गोव्याला आलात तर या अगवाडा फोर्टला व्हिजिट द्यायला अजिबात विसरू नका, कारण असे व्हिडिओ बघण्यापेक्षा स्वानुभव जर घेतला तर त्याचा आनंद अगदी वेगळाच असतो। तर वय आहे मित्रांनो, तोवर जास्तीत जास्त फिरून घ्या। तर मित्रांनो, मी थोडक्यात पण जास्तीत जास्त अशी माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे फोर्टचा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली, व्हिडिओ आवडला की नाही? मी जिथे जिथे जाते तिथे थोडा का होईना पण व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी। तर तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला। चला तर आता आम्ही किल्ल्यावरती थोडा वेळ भटकंती करणार आहोत आणि तुम्ही पण माझ्याबरोबर राहा आणि किल्ला बघा किती सुंदर आहे हा व्ह्यू। गोव्याला फिरायला आले परंतु महाराष्ट्राशी नाळ जोडलेली आहे आणि त्यामुळे इथे फिरताना मला रायगडची आठवण आली आणि रायगड नक्कीच याच्यापेक्षा बेटर आहे असंच मी बोलीन, पण हा पण किल्ला सुरेख असा आहे। तर नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी मित्रांनो फिरत राहा आणि आता मी तुमचा निरोप घेणार आहे। सी या।